2025 घमास आण. तोपर्यंत धन्यवाद. चला लवकरात लवकर आपण फलंदाजांची जोडी मैदानात तैनात करा. प्लीज चला विनंती असेल आपण थोडंसं सहकार्य करा. वेळेचा अभाव जरूर आपल्याला आहे. सर्व संघांना विनंती असेल की आपण कृपया करून थोडंसं सहकार्य या स्पर्धेला जरूर द्यावा. वेळेच्या बाबतीत गेम ऑन. बॅकफुटवर जाऊन पंच करायचा होता. गलीमध्ये चेंडू जरूर ट्रॅव्हल झालाय. सुरुवात मात्र श्री गणेशा झाला या या धावसंख्येने. धावसंख्येचा विचार केला तर टार्गेट इथे मात्र उभारला गेला 36 या धावसंख्येचा. पहिल्या चेंडूवर 1 धाव संत गतीने इथे मात्र धावा लुटण्याचं काम या पहिल्या चेंडूवर झालं गेलंय. आणि दुसरा चेंडू मात्र चौकार जरूर पाहायला मिळतोय. 36 धावसंख्येचं लक्ष आणि या लक्ष्याला सामोरं जात असताना पहिल्या चेंडूवर 1 धाव आणि त्यानंतर हा आलेला चौकार कुठेतरी एका बाजूने प्रतिहल्ला करण्याचा निर्णय या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतोय. अगदी 24 चेंडूंमध्ये 36 धावसंख्येचं आव्हान होतं आणि त्या आव्हानाला सामोरं जात असताना पहिल्या 2 चेंडूवर तब्बल 5 धावा धावफलकावर जरूर पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू गोलंदाज प्रतीक जरूर पाहायला मिळतोय. इथे मात्र लोअर फुल टॉस. कार्पेटचा सहारा मैदानाला धरणी मातेला गुदगुल्या करत चेंडू मात्र फरार होतोय. हा येतोय फलंदाज नितीन याच्या बॅटमधून सलगचा इन द रो. दुसरा चौकार. तब्बल धावसंख्या 9. जर या पद्धतीची फलंदाजी जर झाली तर मात्र लवकरच सामना संपेल यातील मात्र शंका नसेल. परंतु स्वतः आयोजक संघ सकाळपासून थोडीशी आयोजनामध्ये दमछाक जरूर पाहायला मिळते. त्याच कारणामुळे थोडासा बॅकफुटवर जातोय की काय. आणि आयोजन करणं हे सोपं नसतं. भरपूर कठीण काम आहे आणि आयोजक संघ स्वतः खेळतोय त्यामुळे थोड्याशा अपेक्षा जरूर असतील. आणि पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. काय घडलंय टी फॉर टॅट. जशाच तसं उत्तर. मागच्या 2 चेंडूवर 2 चौकार आणि आता मात्र तंबूच्या आश्रयाला परतला गेलाय तो फलंदाज नितीन. बॅक टू द डगआउट. धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 9. तिसऱ्या क्रमांकावर वन डाऊनच्या माध्यमातून चला लगेच फलंदाज लवकरात लवकर मैदानात याव्या विनंती आहे. संध्याकाळी आपल्याला उशीर होणार नाही याची आपण स्वतःहून दखल घ्या जेणेकरून या आपल्या असोसिएशनचे सर्व सामने हे सुरळीत आणि कोणताही घालबोट न लागता पार पडले जातील. सुंदरचं आयोजन कामोटी नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. या स्वर्गीय दिबा पाटील क्रीडांगण. सन्मान दिलाय. पहिल्या काही चेंडूंमध्ये इथे मात्र धावा आल्यात. त्याच कारणामुळे इथे सावध पवित्र आल्या इथे मात्र अतुल्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाला. धावसंख्या 1 वाढेल. दहा धावा धावफलकावर जरूर पाहायला मिळत आहेत. आता मात्र चेंडू हवेमध्ये. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक चिपलाय झेल. थोडासा अंदाज चुकला होता परंतु मोक्याच्या क्षणाला आशिषाने सावरलं आणि फलंदाज क्रमांक 2 सलामीवीर अमोल देखील चाललाय तंबूच्या आश्रयाला.
पहिल्या षटकामध्ये सर्व काही घडलं. चौकार आले, फलंदाज बाद देखील झाले. सर्व संपन्न अशी षटक पाहायला मिळालं गोलंदाज प्रतीक याचं. आणि धावसंख्या आपण पाहिली तर 2 गडी बाद 10 धावा. जबरदस्त कमबॅक या गोलंदाजाचं पाहायला मिळालं, कारण सुरुवातीच्या 3 चेंडूमध्ये तब्बल 9 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर विकेट, त्यानंतर सिंगल आणि पुन्हा एकदा विकेट पाहायला मिळाली. म्हणजे कमबॅक करून देण्याचं काम या स्ट्रायकर गोलंदाजाने जरूर केलंय. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज जर्सी क्रमांक आपण 15, 1 आणि 5 म्हणजे मराठीमध्ये 15 जरूर पाहायला मिळतोय. आकडा जरी इंग्लिश मध्ये असला तरी आपलं समालोचन मराठीमध्ये 15 हा आकडा जर्सी क्रमांकावर पाहतोय. अमोल इथे मात्र करून दाखवलं प्रतीकने. आता अमोल याला करून दाखवावं लागेल, परंतु आता सहज सोपा असं सन्मान दिलाय. एका धावसंख्येने आपल्या धावसंख्येला आकार देण्याचं काम. दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद झाल्यानंतर अतुल आणि 4थ्या क्रमांकाचा फलंदाज शंभू याला आपण पाहतोय. आता मात्र कुठेतरी पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं असेल. 36 धावसंख्येचं हे लक्ष्य पार करत असताना सलामीवीर बाद झालेत आणि आता जबाबदारी 3ऱ्या-4थ्या क्रमांकाच्या फलंदाजावर. परंतु जशी संधी मिळाली तसा मात्र 2 शतक्षकांना छेदून चेंडू चाललाय सीमारेषी पलीकडे. येतोय हा दणदणीत चौकार. आता मात्र सुंदर असा चेंडू, परंतु छोट्या स्वरूपात 1 धाव पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने वाढेल. 16 या आकड्यावर जरूर पोहोचली आतापर्यंत. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. अजूनही 20 धावसंख्येची आवश्यकता आहे. एखादा मोठा फटका इथे मात्र आत्मविश्वास वाढवेल फलंदाजी करणाऱ्या साताली स्पोर्ट्स नेरले संघाचं. आणि एखादा विकेट घेतला तर मात्र आत्मविश्वास जरूर पाहायला मिळेल ते मोरिया स्पोर्ट्स कडवे संघाचं. व्हाईट बॉल धावसंख्येत भरणा. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 या आकड्यावर. त्रिफला उद्ध्वस्त. मधली दांडी गोल केली आहे. घराचा दार उघडा ठेवला तर चोर चोरी करून जाईल, हे सद्यस्थिती पाहायला मिळाली. जसा मात्र अवे फ्रॉम द बॉडी खेळायचा प्रयत्न केला तसा मधली दांडी गुल केली आणि फलंदाज क्रमांक 3 बाद झालाय. अतुल बॅक टू द डग आउट. नवीन फलंदाज इनेट क्रमांक 5 वर गणेश आलाय. सुंदर अशी कामगिरी इथे मात्र पाहायला मिळते. गोलंदाज अमोल जर्सी क्रमांक 15. इथे मात्र काय घडलंय. त्रिफला उद्ध्वस्त. आल्या पावली परतीच्या प्रवासाला पुन्हा एकदा दांडी गुल. बॅक टू बॅक 2 विकेट आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलाय तो अमोल. नवीन फलंदाज ओमकार आलाय. कुठेतरी आता चांगलं कमबॅक या क्षेत्ररक्षण करणार आयोजक संघ. टार्गेट जरी सोपं असलं तरी त्याला कठीण करण्याचं काम या दोन्ही आघाडीच्या गोलंदाजांनी जरूर केलंय.
विकेट हॅट्रिक जर घेतली या चेंडूवर जर विकेट बलकावला तर अमोल याला सुवर्ण संधी असेल. धीरज शिंदे यांच्याकडून तब्बल रोख रक्कम 501 रुपयाचं पारितोषिक असेल. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का? तोच प्रयत्न केला परंतु लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू अवंतरच्या माध्यमातून पंचांचा इशारा जरूर पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 ने वाढेल, जाऊन पोहोचली 18 या आकड्यावर. सुंदर असं क्रीडांगण पाहायला मिळतोय. आयोजन देखील त्याच ताकदीचं. आता मात्र फटका सजवायचा होता कार्पेटच्या साह्याने. दूरवरून फील्ड जरूर दोन षटकांची समाप्ती आणि एकूण धावसंख्या धावफलकावर 19 धावा धावफलकावर उर्वरित 12 चेंडू आणि 12 मध्ये आता मात्र कराव्या लागतील त्या 17 धावा. 12 मध्ये 17 करायच्या आहेत. कोणता गोलंदाज इथे तिसऱ्या षटकासाठी दाखल होईल याकडे मात्र लक्ष असेल. आपण पाहतोय मोरिया स्पोर्ट्स कडवे आयोजित कैलासवासी सागर स्मृती चषक या स्पर्धेतील पहिल्या फेरीचा तिसरा सामना मोरिया स्पोर्ट्स कडवे आणि साताली स्पोर्ट्स नेरले या दोन संघादरम्यान प्रथमतः फलंदाजी करत असताना कडवे संघ जाऊन पोहोचला तो 35 या आकड्यावर 36 धावसंख्येचं आव्हान आणि पहिल्या 12 चेंडूंमध्ये तब्बल धावा नेरले संघाच्या जाऊन पोहोचल्या त्या 4 गडी बाद 19 आणि उर्वरित 12 चेंडू मध्ये करायच्या आहेत त्या 17 धावा. बारा चेंडू 17 धावांची आवश्यकता असेल. तिसऱ्या षटकाला सुरुवात. इथे काय घडलंय? आसमानी टोला और अंपायर बोला यहां से आता हुआ है छक्का. 6 धावा आणि आता मात्र विजयाचे दार ठोठावणारा हा षटकार ठोकत असताना फलंदाज पाहायला मिळतोय सुमित याच्या बॅट मधून हा षटकार आल्याने धावसंख्या धावफलकावर 25 धावा धावफलकावर. शॉर्ट बॉल होता इथे मात्र करायचं होतं आणि आता मात्र चांगलं कमबॅक इथून मात्र पाहायला मिळतोय. एकच धाव. धावसंख्या 26 येणारे 10 चेंडू आणि समीकरण आता येऊन ठेपले ते 10 या आकड्यावर. 10 चेंडू 10 धावा. आता मात्र डॉट बॉलची संख्या वाढवावी लागेल. कडवे संघाला जर आपलं वर्चस्व या घरच्या स्पर्धेमध्ये टिकवायचं असेल तर मात्र या गोलंदाजाला कारनामा करावा लागेल. गोलंदाज शुभम पाहायला मिळतोय. सन्मान दिलाय. कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी देखील चांगली झाली परंतु पिकअप चुकलं आणि मात्र चुकीला माफी नाही असं नक्कीच म्हटलं जातं. 2 धावा कंप्लीट आणि आता समीकरण 9 चेंडू आणि 8 धावा. प्रत्येक चेंडूवर समीकरण बदललं जातं, आकडा बदलला जातो म्हणूनच म्हटलं जातं आकड्यांचा खेळ हा क्रिकेटचा असतो आणि तेच इथं सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. वारंवार धावफलकावरचा आकडा सांगून जातो. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. मोरिया स्पोर्ट्स कडवे रणनीती आखावी लागेल. इथे मात्र शफल होऊन केलायचा होता. कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये परंतु दूरवरून प्रयत्न चांगला होता आणि चेंडू ट्रॅव्हल झाला. इथून पाहिलं लॉंग लेगच्या दिशेने हा चौकार आणि आता मात्र समीकरण एकदम सोपं होत असताना येऊन ठेपलंय 8 चेंडू आणि 4 धावा. एका चौकाराने एका षटकाराने होत्याचं नव्हतं होत असतं आणि तेच या षटकामध्ये पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवर षटकार आला. जो आत्मविश्वास उंचावला होता कडवे संघाचा तो मात्र त्या षटकाराने ढासळला आणि तेच पाहायला मिळालं. परंतु आम्ही सामना अजून गमावला नाही आहे हे दाखवून देत असताना शुभम यांनी ही महत्वाची विकेट बलकावली आणि फलंदाज इथून बाद झालाय. शुभम 7 चेंडू 4 धावा.
शेवटचा चेंडू असेल. चांगलं कमबॅक इथून मात्र गोलंदाज शुभम ज्याचा जरूर पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल श्री विठ्ठलाई देवी स्पोर्ट्स कडवे आणि नवलाई स्पोर्ट्स ओकोली या दोन संघादरम्यान पहिल्या अ गटातील पहिल्या फेरीचा हा चौथा सामना. आता मात्र इथून धावा रोखाव्या लागतील, त्यासाठी चांगलं क्षेत्ररक्षण होणं गरजेचं आहे. षटक क्रमांकाचं इथून संपुष्टात तिसरं. उर्वरित 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 3 धावा. चला कोणती टीम मीटिंग घेऊ नका कडवे संघ, प्लीज लगेच क्षेत्ररक्षण सजवा आणि पुढच्या सामन्यासाठी दोन्ही टीम आपण सज्ज राहा. पाहूया या स्पर्धेतील कडवे संघाचं भविष्य कोणाच्या खांद्यावर दिलं जाईल. 6 चेंडूंमध्ये डिफेन्स करायच्या ते 3 धावा आणि कुठेतरी पहिल्या इनिंग मध्ये शेवटच्या चेंडूवर कोणती धाव आली नाही, ती कुठेतरी महागात कडवे संघाला जरूर पडेल येणाऱ्या कालामध्ये, यातील मात्र शंका नसेल. आता मात्र क्षेत्ररक्षण सर्व जवळ पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज आशिष आलाय. गल्लीमध्ये खेळलाय चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव रोखता आली नाहीये. ही एक धाव आता आपल्याला पराभवाच्या दाट छायेमधून प्रवास करण्यास भाग पाडतीये, ती वाचवावी लागेल कडवे संघाला. आणि विजयाचं स्वप्न दाखवणारी एक धाव ही मोक्याच्या क्षणाला इथे साताली स्पोर्ट्स नेरले संघासाठी मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करून दाखवणारी देखील पाहायला मिळेल. आता मात्र 5 चेंडू 2 धावा. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम देखील आहे, त्यामुळे या 5 चेंडूमध्ये 2 धावा कंप्लीट करणं गरजेचं असतील. दांडा गोल, नवा ट्विस्ट सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. अजूनही आपण विचार केला तर कडवे संघ सामना पराभूत झालेला नाहीये, कारण आता फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज येईल. 4 चेंडू 2 धावा. काय सामन्यामध्ये कमबॅक करून देतो आशिष, हा अनुभव आहे. अनुभव पणाला लावत असताना जर अनुभव पणाला लावलं नाहीये तर मात्र आयोजक संघाला या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागेल, यातील मात्र शंका नसेल. घेतलेली जबाबदारी आणि आपण आयोजन केलेल्या स्पर्धेमध्ये सजवलेलं स्वप्न साकारण्यासाठी या येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये 2 धावा रोखाव्या लागतील. त्यासाठी खांद्यावर जबाबदारी घेतलेला आशिष पहिल्या 2 चेंडूंमध्ये सार्थ ठरलाय. जर पहिल्या चेंडूवर जर चेंडू अडला असता तर ती देखील 1 धाव अडली असती. नवीन फलंदाज 8व्या क्रमांकावर दाखल झालाय संग्राम. जबाबदारी असेल फक्त 2 धावा इथे काढायच्या आहेत आपल्या संघाला जिंकण्यासाठी. दुसऱ्या बाजूने विचार केला तर त्या वाचवायच्या आहेत. वाचतील की काढतील या 2 शब्दांमधील अंतर हा 4 चेंडूंचा असेल. 4 चेंडू 2 धावा. चार चेंडू 2 धावा. हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. धावचीतच्या माध्यमातून फलंदाज बाद. 3 चेंडू 2 धावा. याला म्हणतात क्रिकेट. वारंवार 3 चेंडू 2 धावा. 8 विकेट झालेत. 8 6 गडी बाद झालेत, याची नोंद घ्या दोन्ही संघ. 3 चेंडू 2 धावा. नवीन फलंदाज नॉन स्ट्राइक एंडला. 2 धावांची आवश्यकता 3 चेंडू मध्ये. सामना होता कुठे, नेलाय कुठे. यालाच म्हटलं जातं सरड्याप्रमाणे रंग बदलवणारा खेळ कोणता, तर तो क्रिकेटचा जरूर पाहायला मिळतोय. नक्कीच सांघिक कामगिरी पाहायला मिळते. एकता कशी टिकवावी, कोण कोणाकडे पाहतोय हे देखील पाहायला मिळालं.
वरती चेंडू, 2 धावा, 2 धावा, 3 चेंडू. पुढच्या फेरीमध्ये मोडिया स्पोर्ट्स कडवे की साताली स्पोर्ट्स नेरले, दोन संघामधील युद्धातील शेवटचा क्षण. पुन्हा एकदा कमबॅक पाहायला मिळेल. थ्रो देखील झालाय. फलंदाज सुरक्षित आहे. काय घडलंय? पंचांचा इशारा येणं बाकी असेल आणि पंच इशारा करतील. डॉट बॉल, डॉट बॉल आणि डॉट बॉल. 2 चेंडू मध्ये 2 धावा. कित्येक वेळेला आम्ही पाहिलंय 6 चेंडू मध्ये 10 पेक्षा जास्त धावा कंप्लीट होतात. 6 चेंडूंमध्ये 1 धाव डिफेंड झाली आहे. 6 चेंडूमध्ये 4 धावा डिफेंड काम करण्याचा रेकॉर्ड इथे मात्र मोडिया स्पोर्ट्स कडवे संघाचा. आशिष करेल का? कारण आता समीकरण आहे 2 चेंडू 2 धावा. सामना जर आवडला असेल, प्रेक्षकांना विनंती असेल, आशिष साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अवे फ्रॉम द बॉडी, गलीमध्ये चुकीला माफी नाही आणि होत्याच नव्हतं झालं. सरड्याने रंग बदलवला तसा या खेळाने बदलवला शेवटच्या क्षणाला. इथून मात्र 2 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता. हा चेंडू अडवणं गरजेचं होतं, परंतु हार्ड लक मोडिया स्पोर्ट्स कडवे आणि हार्दिक अभिनंदन. सातारा